यावेळी आज विषय समिती सभापतीची निवडचा दिवस होता। त्याप्रमाणे आम्ही 5 विषय समित्या तयार केल्या। यामध्ये पहिली पाणी पुरवठा जलनिस्सारण, दुसरी आहे महिला बाल विकास, तिसरी आहे आरोग्य व स्वच्छता, त्यानंतर क्रीडा व सांस्कृतिक आणि बांधकाम सभापती, अशा एकूण 5 विषय समित्या निर्माण केल्या। आणि यामध्ये प्रत्येक विषय समितीमध्ये 4-4 सदस्य ठेवले आणि सगळेच्या सगळे आपल्या सभागृहातील 20 सदस्य आम्ही या समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला स्थान दिलेलं आहे। आणि यामध्ये आम्ही वेगवेगळे पक्ष काय बघितले नाहीत, सगळा एकच सभागृह आहे असं गृहीत धरून सर्वांना आम्ही संधी दिलेली आहे। आणि यामध्ये 5ही सभापतींची निवड एकमताने झालेली आहे। कोणीही नवीन अर्ज भरलेला नाही, मग एकमेव अर्ज आला आणि त्याप्रमाणे प्रत्येक विषय समितीमध्ये 4 सदस्य ठेवून एक सभापतीची निवड झालेली आहे। यामध्ये पाणी पुरवठा व जलनिस्सारणमध्ये पदसिद्ध म्हणून उपनगराध्यक्ष विनायक गोंडळकर यांचं नाव कायम केलेलं आहे। त्यानंतर महिला बाल विकासमध्ये आमची गौरी मराठे ही अध्यक्ष सभापती झालेली आणि उपसभापती रिया केरकर झालेली आहे। त्यानंतर आरोग्य व स्वच्छतामध्ये गौरी माइंडकर ह्या सभापती झालेल्या आहेत। तसंच क्रीडा व सांस्कृतिकमध्ये सचिन शेट्ये हे सभापती झालेले आहेत। आणि बांधकाम सभापतीमध्ये आमचे प्रणव वायंगणकर हे सभापती झालेले आहेत। सर्व एकमताने आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत। कोणत्याही वादविवाद न होता पूर्ण ही विषय समिती सभापतीची निवड एकमताने झालेली आहे। त्यामुळे वेंगुर्ला हा एकसंघ आहे, यामध्ये कोणत्याही विरोधी पार्टी नाही। मागच्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीतसुद्धा वेगवेगळे पक्ष असूनही आम्ही सर्वांनी मिळून एकत्र मिळून आम्ही काम केलेलं होतं। तशीच परिस्थिती ह्यावेळी आहे। यावेळी आम्ही येत्या 5 वर्षात वेंगुर्ल्याच्या विकासासाठी सर्वजण प्रयत्न करून वेंगुर्ल्याच्या विकासात हातभार लावू।